मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। 3 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर गावात एक घटना घडली। 3.5 वर्षाच्या एका चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या केली गेली आणि या प्रकारानं सगळं महाराष्ट्र हादरलं। 3.5 वर्षाची ही कोवळी कळी, तिनं अजून जग बघितलेलं नाही, माणूस म्हणजे काय तिला माहिती नाही। एक स्वप्न उमलण्याआधी कोमेजलं गेलं, एक फूल फुलण्याआधी निर्दयपणानं कुस्करलं गेलं। त्याला जबाबदार आमची व्यवस्था आहे। छोटीशी मुलगी नसरापूरसारख्या छोट्या गावात आलेली आहे। ती गावात तिच्या आजीबरोबर राहते आहे आणि अशा वेळी भीमराव कांबळे नावाचा एक नराधम तिथं येतो। त्या मुलीला गोठ्यामध्ये तुला गाईचं वासरू दाखवतो असा आमिष दाखवतो, तिला गोठ्यामध्ये घेऊन जातो, तिच्यावर लैंगिक अत्याचार करतो, तिची हत्या करतो, तिचं प्रेत शेणामध्ये जे ते लपवून ठेवतो आणि तो तिथून निघून जातो। बऱ्याच वेळानंतर मुलगी सापडत नाही म्हणून कुटुंबीय शोध घ्यायला लागतात। मुलगी जागेवर दिसत नाही। कुटुंबियांना CCTV पाहिल्यानंतर लक्षात येतं, सगळं गाव चिडून पेटून उठतं, त्या आरोपीला पकडतं, पोलिसांच्या ताब्यात देतं आणि या आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा करावी याच्यासाठीचं एक आंदोलन सुरू होतं। कायद्याचे हात बांधलेले आहेत, कायदा त्याच्या पद्धतीनं काम करेल हे लोकप्रतिनिधींकडून सांगितलं जातं। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली। या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतः नसरापूरला येऊन गेल्या, परंतु लोकांचं समाधान झालं नाही। या आरोपीला आत्ताच्या आत्ता शिक्षा करा, या आरोपीला फास्ट ट्रॅकची केस चालवून शिक्षा होईपर्यंत थांबू नका, या आरोपीचा एन्काउंटर करा, इथपर्यंत लोकांचा प्रक्षोभ वाढत गेला। 3.5 वर्षाच्या मुलीवर अशा पद्धतीनं अत्याचार होतो आणि आमची व्यवस्था काही करू शकत नाही, आमची व्यवस्था हात बांधून उभी राहते, त्यावेळी जनप्रक्षोभ होणं साहजिक आहे। नसरापूर या गावाला अनेक लोकप्रतिनिधींनी भेट दिली आणि ही केस आपण फास्ट ट्रॅकवर चालवू, या केसमध्ये आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू, आरोपीला आम्ही सोडणार नाही, कोणत्याही परिस्थितीत त्याला शिक्षा होईल याची जबाबदारी आम्ही घेऊ वगैरे नेहमीच्या साच्याची भाषणं जी आहेत ती सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी जागेवर येऊन केली। मुख्यमंत्र्यांनी तसं आश्वासन दिलं, परंतु लोकांचं समाधान झालं नाही। घटनेच्या दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये नवले ब्रिजवर या मुलीच्या नातेवाईकांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केलं आणि हे रास्ता रोको आंदोलन जे आहे ते थांबवण्याकरता पोलिसांनी बळाचा वापर केला का हा पुढचा प्रश्न या प्रकरणात निर्माण झालेला आहे। आरोपीच्या विरुद्ध काही न करणारे पोलीस जे आहेत ते आंदोलनकर्त्या मृत मुलीच्या नातेवाईकांवर लाठीचार्ज करणार असतील, मुलीच्या वडिलांची कॉलर पकडणार असतील, तर आमची व्यवस्था नेमकी कोणत्या दिशेनं चाललेली आहे याचा शोध आणि याचा तपास आम्ही घेण्याची आवश्यकता आहे। काही समाज माध्यमांवर लोक व्यक्त होत आहेत, काही लोकप्रतिनिधी व्यक्त होत आहेत आणि सांगतायत की बदलापूर प्रकरणामध्ये आरोपीचा जसा एन्काउंटर झाला तसा या प्रकरणात एन्काउंटर करा आणि मुलीला न्याय द्या। बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदे नावाच्या आरोपीचा एन्काउंटर झाला ही गोष्ट खरी आहे, परंतु बदलापूर प्रकरणामध्ये आपल्याला त्या पुढची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शाळकरी मुलींवर तिथं लैंगिक अत्याचार झालेले होते, संस्था चालकांवर कोणतीही कारवाई झाली नाही। आपटे नावाचे संस्था चालक जे आहेत ते फरार झालेले होते आणि त्यांना पाहिजे तेव्हा ते पोलिसांकडे शरण गेले, ते ट्रायल अजून चाललेलं नाही। केवळ एका आरोपीचा एन्काउंटर झाला तसा प्रत्येक आरोपीचा एन्काउंटर व्हावा आणि प्रकरण संपावं अशा प्रकारची मागणी करणारी लोक ही महाराष्ट्रातल्या मुली, महाराष्ट्रातल्या स्त्रियांना सुरक्षित ठेवू शकत नाहीत हे स्पष्टपणानं दिसून येतं। या घटनेची साम्य दर्शवणारी आणि या घटनेसारखीच पार्श्वभूमी असणारी एक घटना 7-8 महिन्यापूर्वी जे ते सातारा जिल्ह्यात होऊन गेली। सासपडे नावाचं गाव आहे, सातारा तालुक्यातलं गाव आहे। 13-14 वर्षाची शाळकरी मुलगी होती, शाळेतनं आलेली होती, घरात कोणी नव्हतं, त्या मुलीला एकटीला बघितलं आणि यादव नावाच्या आरोपीनं त्या मुलीला पकडलं, त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि तिची निघृण हत्या केली। हा आरोपी जामिनावर सुटलेला होता। भीमराव कांबळे हा आरोपी जसा जामिनावर सुटलेला होता तसाच हाही आरोपी जामिनावर सुटलेला होता। जामिनावर सुटलेल्या या आरोपीनं या सासपडे गावातल्या छोट्या मुलीची निघृण हत्या केली। याही लोकांनी मोर्चे काढले, लोकांनी आंदोलनं केली, लोकांनी आरोपीला कडक शिक्षा व्हावी म्हणून मागणी केली। आज तागायत ती केस फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला शिक्षा झाली अशा बातम्या माध्यमांमध्ये आलेल्या नाहीत।
त्या केसचं नेमकं काय झालं, त्या केसची प्रगती नेमकी कोणत्या दिशेनं चालू आहे याच्याबद्दलची कसलीही माहिती जी आहे ती आपल्याला नाही. सासपडे प्रकरणातली केस फास्ट ट्रॅकनं चालली असती, महिनाभरात आरोपीला फाशीची शिक्षा झाली असती, त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली असती, तर नसरापूर प्रकरणातल्या आरोपीची हिंमत झाली नसते अशा प्रकारचं गैरकृत्य करण्याची. बदलापूर प्रकरणातल्या अन्य आरोपींनाही फाशीची शिक्षा झाली असती आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली असती. पुण्यातल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातल्या तरुणीला न्याय मिळाला असता आणि आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली असती, तरीही अशा प्रकारचे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मनामध्ये एक डिटरंट, एक भीती निर्माण झाली असते आणि अशा प्रकारची कृत्य झाली नसते. परंतु असा प्रकार होताना दिसत नाही. बलात्काराच्या केसमधले, बाललैंगिक अत्याचाराच्या केसमधले आणि विनयभंगाच्या केसमधले आरोपी जे आहेत ते जामिनावर सुटतात. हे आरोपी जामिनावर का सुटतात याची चर्चा नसरापूरच्या प्रकरणात नंतर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. हे आरोपी जामिनावर सुटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की तपास अधिकारी आणि तपासी अंमलदार यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं तपास पुढं न येणं, यांच्याकडून तपास योग्य गतीनं न होणं. जर प्रकरण गंभीर आहे, जर बाल अत्याचाराचा गंभीर गुन्हा आहे, जर बलात्काराचा गुन्हा आहे, तर या प्रकरणातले आरोपी जे आहेत ते जामिनावर सुटू नयेत यासाठी सरकारला एक विशेष यंत्रणा उभी करावी लागेल. अशा प्रकारची यंत्रणा सरकार उभी करत नाही. आरोपीला मदत करणारे पोलीस अधिकारी आणि सरकारी वकिलांच्या कामात राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप सुरू झाला की आरोपींना जामिनावर सुटायला मोकळं होतं. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणचे आरोपी जे आहेत ते या दोन कारणामुळे जामिनावर सुटत आहेत आणि आरोपी असे जामिनावर सुटलेले बाहेर आल्यानंतर पुन्हा अशी कारस्थान आणि अशी कृत्य करतायत. लैंगिक अत्याचारातले आरोपी जामिनावर जर यदाकदाचित सुटले तर त्या आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला एखादी यंत्रणा तयार करता येईल का, एखादी यंत्रणा संपूर्ण समाजात उभी करता येईल का, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये आत्ता बाल लैंगिक अत्याचाराच्या किती केसेस आहेत, बलात्काराच्या केसेस किती प्रलंबित आहेत आणि विनयभंगाच्या किती केसेस प्रलंबित आहे याची आकडेवारी जी आहे ती राज्य शासनानं जी आहे ती स्वतःहून एखादी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावी. यातल्या किती केसेस जे मधले आरोपी जे आहेत ते अंडर ट्रायल आहेत आणि त्या केसेस चालू आहेत याची माहिती द्यावी. यातल्या किती केसेसमधले आरोपी जामिनावर सुटलेले आहेत याचीही माहिती राज्यातल्या जनतेला द्यावी आणि जामिनावर सुटलेल्या आरोपींचा जामीन रद्द करावा. यासाठी राज्य शासनानं स्वतः पुन्हा कोर्टात जावं आणि जे आरोपी जामिनावर सुटलेले आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याकरता एखादी यंत्रणा उभी करावी. नाहीतर महाराष्ट्रातल्या मुली आणि महाराष्ट्रातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत असं अशा परिस्थितीत आपल्याला म्हणता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि तेवढेच लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या विरुद्ध उभे राहिलेले तेवढेच लोकप्रतिनिधी आहेत. लोकसभेचे 48 लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि त्यांच्या विरुद्ध उभे राहणारे तेवढेच कार्यक्षम आणि ताकदवान लोक जे आहेत ते त्या त्या जिल्ह्यामध्ये काम करत असतात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात, प्रत्येक तालुक्यामध्ये एखादा कार्यकर्ता असा असतो की त्या कार्यकर्त्याकडे बोट दाखवून लोक सांगतात की ह्यानं एका मुलीचा विनयभंग केला होता, ह्यानं एका मुलीवर बाल लैंगिक अत्याचार केलेला होता, ह्यानं एका ठिकाणी बलात्कार केलेला होता, परंतु आमदारांनी त्याला वाचवला. आमदार स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन बसले. आमदारांनी त्या फिर्यादी मुलीवर दडपण आणलं आणि तिला तक्रार मागं घ्यायला लावली आणि त्यामुळं जो तो हा आरोपी जो तो बाहेर दिसतोय. सर्वच पक्षाच्या राज्यकर्त्यांना आता हे सांगितलं पाहिजे की आमच्या राज्यातल्या मुली आणि आमच्या राज्यातल्या स्त्रिया सुरक्षित नसेल तर आमचं राज्य सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही. जिथं मुलींच्या, स्त्रियांच्या, बालिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तिथं सर्व पक्षाच्या राज्यकर्त्यांनी आपलं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. पोलिसांच्या तपास कामात अडथळा निर्माण करणं आणि हस्तक्षेप करणं हे थांबवलं पाहिजे. हा माझा माणूस आहे, हा माझा नातेवाईक आहे, हा माझा कार्यकर्ता आहे, हा माझा जवळचा आहे, ही भाषा किमान स्त्रियांच्या अत्याचाराच्या केसेसमध्ये जे आहे ती राज्यकर्त्यांनी वापरता कामा नये. लोकप्रतिनिधींनी त्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी स्वतः सांगितलं पाहिजे की हा कार्यकर्ता माझा असेल, हा कार्यकर्ता माझ्या पक्षाचा असेल, ही व्यक्ती, हा आरोपी जो आहे तो माझ्या जवळचा असेल तरीसुद्धा त्यांनी स्त्रियांबद्दल, मुलीबद्दल एखादा अपराध केलेला आहे, कायद्याने त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा करावी. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांचा महिलाविषयक अत्याचाराच्या केसेसमध्ये होणारा हस्तक्षेप आणि तपास यंत्रणांना त्यांनी दिलेला त्रास ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. सातारा तालुक्यातल्या सासपड्याच्या केसकडं आपण परत येऊया. 13-14 वर्षाची मुलगी जी आहे ती हकनाक बळी गेली. आरोपी जामिनावर सुटलेला होता आणि ती केस जी आहे ती अजून चौकशीला लागली आणि त्या केसचा निकाल झाला असं दिसत नाही. मग साताऱ्यातली पोलीस यंत्रणा काय करत होती? साताराचे पोलीस अधीक्षक
की ज्यांची नुकतीच बदली झाली ते सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये मग्न होते. जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये 2 मंत्र्यांना जे आहे ते पोलिसांच्या मदतीनं फरफटत नेणं, एका खासदाराला जे आहे ते पायरीवर आपटणं, ही सगळी कृत्य करून एका राजकीय पक्षाला मदत करण्याचं काम जे आहे ते SP महोदय करत होते. अशा प्रकारची राजकीय कामं जर पोलीस अधीक्षकांना दिली गेली असतील तर ती कामं सोडून पोलीस अधीक्षक त्या जिल्ह्यातल्या महिला अत्याचाराच्या केसेस किती प्रलंबित आहेत, त्या प्रलंबित केसेस फास्ट ट्रॅकवर कशा आणायच्या, कशा चालवायच्या आणि कशा संपवायच्या, याच्यासाठी प्रयत्न कसे करणार आणि कधी करणार हा प्रश्न आहे. पोलिसांच्या तपास कामात हस्तक्षेप होता कामा नये, सरकारी वकिलांच्या कामात हस्तक्षेप होता कामा नये, न्याय यंत्रणेला स्वतंत्रपणानं कामकाज करून दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिथं स्त्रियांच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, जिथं त्यांच्याबद्दलच्या तक्रारी आहेत, तिथं आपलं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि त्या तक्रारींचा तपास सुयोग्य पद्धतीनं होऊ दिला पाहिजे. असं होताना राज्यामध्ये दिसत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आरोपीचा एन्काउंटर करणं ही जे आहे ते या प्रकरणातली जे आहे ते समस्येचं उत्तर नाही आहे. या प्रकरणातली समस्या आमच्या मुली आणि आमच्या स्त्रिया सुरक्षित राहाव्यात असं वाटत असेल तर या प्रकरणातल्या आरोपींच्या केसेसमध्ये तपास काम जे आहे ते चांगलं झालं पाहिजे, केसेस फास्ट ट्रॅकनं चालल्या पाहिजेत आणि त्या केसेसच्या निकाल झाल्यानंतर निकालाची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे. त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली गेली पाहिजे. राज्याचा महिला आयोग आहे, महिला आयोगाचे अध्यक्ष काय करतात ते रुपाली चाकणकरांच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेनं काही काळ पाहिलेलं आहे. महिला आयोग स्थापन केला कशासाठी आणि महिला आयोग काय करतो हे आपल्याला समजून येत नाही. राज्याचं एक स्वतंत्र मंत्रालय आहे, ते मंत्रालय जे ते महिला आणि बालकल्याण मंत्रालय आहे. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचे मंत्री जे आहेत ते काय करतात याची माहिती राज्यातल्या जनतेला आली पाहिजे. महिलांच्या बद्दल आणि बालकांच्या बद्दल असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या केसेसच्या संख्येवर लक्ष ठेवणं, त्या केसेसचा पाठपुरावा करणं, याच्यासाठी महिला आणि बालकल्याण मंत्री काय करतात, त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन सांगितलं पाहिजे. अशा प्रकारच्या अत्याचाराच्या केसेस होतात. दरवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लोकांसमोर येतात आणि मोठ्या आवाजामध्ये ही केस आम्ही फास्ट ट्रॅकला चालवू, आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा देऊ, आरोपीला सोडणार नाही, आमची जबाबदारी आहे, असली ठराविक साच्याची भाषणं करतात आणि एकनाथ शिंदेंसारखं आपण बोलायचं आणि निघून जायचं असं पत्रकार परिषदेच्या अगोदर म्हणून जे ते निघून जात असतील तर अशा घटनांमधल्या आरोपींना शिक्षा होणार नाही. अशा घटनांमधल्या आरोपींना शिक्षा झाल्या तरी त्याची अंमलबजावणी होणार नाही आणि अशा शिक्षांची अंमलबजावणी होणार नसेल तर आरोपींना कायद्याचा धाक राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही, कारण पोलिसांना राजकीय कामं खूप आहेत. पोलिसांना अराजकीय कामं करायला वेळ नाही. अराजकीय कामं करायची असतील, तपास यंत्रणांचा प्रामाणिकपणानं वापर करून काम करायचं असेल तर पोलिसांवर दडपण खूप आहे. संतोष देशमुख प्रकरणातला कृष्ण आंधळे नावाचा आरोपी आम्हाला सापडत नाही. बदलापूर प्रकरणातले आपटे नावाचे आरोपी स्वतः पोलिसांना शरण येतात, त्याच वेळी सापडतात, तोपर्यंत ते पोलिसांना सापडत नाहीत. सर्व प्रकारच्या महिला अत्याचाराच्या केसेसमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती असल्याचं आपल्याला दिसून येतं. नसरापूरच्या प्रकरणातल्या त्या चिमुरड्या मुलीवर अत्याचार करणारा आणि तिची हत्या करणारा आरोपी जो आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, सराईत गुन्हेगार आहे, ही वस्तुस्थिती समोर आलेली आहे. अशा प्रकारचा सराईत गुन्हेगार जर समाजात राजरोसपणानं वावरत असेल तर समाजातल्या स्त्रियांना जगणं मुश्किल होईल. याची जाणीव जी आहे ते त्या तालुक्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना, जिल्ह्याच्या SP नाही आहे का? त्यांनी त्याची जाणीव करून घेण्याची गरज होती का? हा आरोपी कोणकोणत्या गुन्ह्यातून सुटलेला होता, या आरोपीला कोणत्या गुन्ह्यात जामीन मिळालेला होता, याबद्दलचं रेकॉर्ड जे ते पोलिसांकडे उपलब्ध नव्हतं का? या प्रकरणातली FIR देत असताना त्या FIR मध्ये या गोष्टींचा उल्लेख नव्हता. माननीय न्यायालयानं त्याच्याबद्दल पोलिसांवर ताशेरे ओढले आणि त्यांना सांगितलं हे दुरुस्त करा FIR आणि मग माझ्याकडे दाखल करा. अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये येत आहेत. पोलिसांनी आता निर्भय होऊन राज्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला पाहिजे त्या प्रकरणात आम्ही तुमचे हात हातात घेऊ आणि तुमच्या सोबत भ्रष्टाचार करू, परंतु जिथं मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, जिथं स्त्रियांवरच्या अत्याचाराचा प्रश्न आहे, तिथं तुम्ही आम्हाला
कुठल्याही प्रकारचं दडपण आणू नका, आम्ही तुमची दखल घेणार नाही, राज्यातल्या महिला आणि मुली सुरक्षित राहाव्यात असं आम्हाला वाटतं, आम्ही राजकीय हस्तक्षेप न सहन करता या प्रकरणांमध्ये काम करू असं जर पोलीस निर्भयपणानं सांगणार असतील तरच तपास होईल. पोलिसांना फ्री हँड देण्याची आवश्यकता आहे. राज्याचे गृहमंत्री पोलिसांना अशा प्रकारचा फ्री हँड देतील का? राज्याचे गृहमंत्री पोलिसांना फ्री हँड देतात, परंतु या नसरापूर प्रकरणातल्या मुलीच्या नातेवाईकांनी जेव्हा आंदोलन केलं त्यावेळी त्या आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याकरता, आंदोलनकर्त्यांचं आंदोलन थांबवण्याकरता त्यांना फ्री हँड दिला गेला. असा प्रकार होता कामा नये. आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना त्यांचं आंदोलन शमवण्याकरता ज्या पद्धतीनं त्यांच्यावर आक्रमण केलं जातं त्यापेक्षा अधिक मोठं आक्रमण जे आहे ते आरोपींवर करण्याची गरज आहे. समाजाला लोकशिक्षणाची गरज आहे, ही तर गोष्ट वेगळीच आहे, परंतु आरोपीला धाक बसेल अशी एक न्यायालयीन यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल. अन्यथा दर 5-6 महिन्यानं सासपडेसारखं एखादं प्रकरण घडेल, नसरापूरसारखं एखादं प्रकरण घडेल, लोकांचा प्रक्षोभ उसळेल, काही काळ लोक तक्रारी करतील, काही काळ लोक आंदोलन करतील, पुन्हा तो विषय बाजूला पडेल, पुन्हा त्या मुलीला त्या ताईला न्याय मिळणार नाही, पुन्हा समाज जो आहे तो पुढं जात राहील आणि आमच्या मुली आमच्या स्त्रिया ज्या आहेत त्या आमच्याच राज्यामध्ये, आमच्याच व्यवस्थेमध्ये आणि आमच्याच घरामध्ये असुरक्षित राहतील. ज्यांना मुली आहेत, ज्यांच्या घरात महिला आहेत, त्यांनी स्वतः काळजी घ्यावी, आपल्या मुलींवर लक्ष द्यावं, आपल्या महिलांवर लक्ष द्यावं आणि त्यांच्या सुरक्षितेची जी काळजी घ्यावी असं साळसूतपणानं गेले 4 दिवस बोलणारे काही लोक भेटत आहेत. मग सरकार नावाची वस्तू कशाला केलेली आहे? हे जर कुटुंबियांनीच लक्ष द्यायचं आणि आपल्या मुली आणि आपल्या महिला सांभाळायच्या आहेत तर राज्याला गृहमंत्री कशासाठी पाहिजे आणि गृह खातं तरी राज्याला कशासाठी पाहिजे? पोलीस विरहित यंत्रणा ही महाराष्ट्रानं निर्माण केलेली आहे की काय, या प्रश्नाची उत्तरं असं सासूड बोलणाऱ्यांनी दिली पाहिजेत. एन्काउंटर करा असं म्हणणाऱ्या कोणालाही राज्यकर्त्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, शासनाला प्रश्न विचारायचे नाहीत, गृहमंत्र्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, विरोधी पक्षांना प्रश्न विचारायचे नाहीत. असं एखादं प्रकरण घडल्यानंतर विरोधी पक्ष ते प्रकरण ढसाला लावण्यासाठी येतात का? त्या प्रकरणातल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत विरोधी पक्षातला एखादा नेता प्रयत्न करतो का? आणि त्या प्रकरणामध्ये केवळ सामान्य स्त्रीला, महिलेला न्याय मिळावा म्हणून तो लढतो का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं नकारात्मक आहेत. 3.5 वर्षाच्या या नसरापूरवातल्या चिमुकल्या मुलीचा फोटो बघितल्यानंतर ज्याचं काळीच गलबलून जाणार नाही, तो माणूस नाही तर नराधम आहे असं म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे. या चिमुकलीला न्याय मिळावं असं वाटत असेल तर राज्यकर्त्यांनी स्वतः बदलण्याची, स्वतःचं गृह खातं बदलण्याची, अधिक कार्यक्षम होण्याची आणि आमच्या महिला, आमच्या मुली ही आमच्या राष्ट्राची संपत्ती आहे, ती आम्ही अशी कुणाला उद्ध्वस्त करू देणार नाही, ही भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. ती भूमिका या राज्यकर्त्यांनी घ्यावी अशी अपेक्षा आहे. इतर वेळी 100 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव भाषणात घेणारे आणि शिवाजी महाराजांच्या नावानं मताचा जोगवा मागणारे सगळ्याच पक्षाचे राजकीय कार्यकर्ते आणि सगळ्याच पक्षातले राज्यकर्ते हे शिवाजी महाराजांचा आदर्श कधी घेणार एवढाच प्रश्न निर्माण होतो. नसरापूरसारख्या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या त्या छोट्या मुलीला तेव्हाच आदरांजली वाहिली जाईल जेव्हा त्या नराधम आरोपीला शिक्षा दिली जाईल. ती शिक्षा कायद्याच्या चाकोरीतून दिली गेली पाहिजे आणि लवकरात लवकर त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे. हे आव्हान राज्यकर्त्यांनी स्वतःहून स्वीकारायला पाहिजे. राज्यकर्ते स्वीकारणार नसतील तर ते स्वीकारायला लागेल. अशा प्रकारचं जनआंदोलन करण्याची गरज आहे, एवढं नक्की. जय भवानी, जय शिवाजी.